आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय, पैसे द्या ना. कर की घरीच सरळ. घरी सरळ होत नाही तो. अख्खं खानदान सरळ केलंस आणि केस सरळ होण्यात होय तुझे. नाव काय तुझं? श्रेया. श्रेयावल्ली. मग थोडा वेळ उन्हात उभी राहून वल्ली झालीस ना तू. बॉयफ्रेंड असं पाहिजे ज्याला एखाद्या मुलीने मेसेज जरी केलाय ना तरी तो म्हणला पाहिजे, सॉरी ताई मला बायको आहे. जर का ह्या जगात मुलं नसते तर मुली मेकअप तर सोडा, तोंड बी धुतलं नसतं. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला पटकन सांग. थांबा ना, तू काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला, असं आहे का ते? लोकांचं प्रेम असेल आंधळ, आमचं प्रेम तर बहिरे आहे बाई, ऐकतच नाही आमचं काय. तुमचं पण तसलंच आहे खरंच. पोरांनो, जर तुमची एक्स कोणा दुसऱ्यासोबत दिसली ना तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण जुन्या वस्तू भंगारवालाच घेत असतोय. चांगले बसून लोक जेवत होते, काय कोणला किडा आला, काय कोणच्या बापाचं गेलं तर उभ्यानं जेवण सुरू झालं आणि लगेच ते वर हडणाला एक ताटली हातात घेत भात जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं, कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात. दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. आजकाल व्हॉट्सअप ग्रुपवर कोणी येतच नाही, हे म्हणजे असं झालंय भजनाला 8 आणि जेवायला 60. हॅलो, माझं पिल्लू झोपलं का? हा. मग बदमाश रिप्लाय कसा दिलास? मी पिल्लूचा पप्पा बोलतोय. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात, इतकी गड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग येतात? बायको दिसायला सावळी असली तरी पण चालेल, पण किशाला परवडणारी पाहिजे. बचेगा मनी तभी तुझी एका धनी. आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी ती एवढंच बा. तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना गरोगर मातीच्या. काय बातम्यांमुळेच का होईना आपल्याला ईडी आणि जीडीपी या गोष्टी कळल्यात, नाहीतर साडी माडी काडी बिडी आणि सासरवाडी याशिवाय दुसरं काहीच नाही. किती चहा बनवलात? उगाच तुम्हाला त्रास. कांदे पोहे सांगितले असते तर. खारी देऊ बुडून खायला? नको नको, कशाला, बोटच पुरे. मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा मुलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं, तुला बाकीचे बॉसची काय गरज आहे? तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. हे गुगल, नेलपेंट खराब न होता भांडे कसं धुवायचं? भांडी नवऱ्याकडून घासून घे. काय हो, त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलाय की नाही तुला? नाही नाही, खरं खरं सांग, होलाय की नाही त्रास? नाही नाही नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का? काही साधं कळत नाही का तुला? नोकरी करणं काही सोपं नाही राहिलं. ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड,
ते चालत नाही आता. कोण कोणावर प्रेम करायला मोकळाय? माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 अंकी वाक्य बोलते. 3 वर्षात. ऐका, 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते. अहो अहो अहो, ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. पोरींनो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही माहेरी गेल्यावर तुमचा नवरा पार्टी करतो, एकदम चुकीचं आहे माहितीये का? तुम्ही नसल्यामुळं ते रिकामी घर नवऱ्याला खायला उठतो आणि म्हणून हा घाबरलेला नवरा प्यायला बसतो. सोशल मीडियावरती लफडी करणाऱ्यांच्या आयुष्याची घाळमेळ. बायको बोलते रात्री 10 वाजता झोपा आणि गर्लफ्रेंड बोलते रात्री 11 वाजता ऑनलाईन. होऊ द्या चांगलं झोपेचं खोबरं आणि आयुष्याचा सत्यानाश. तुमचं झालंय? चांगले बसून लोक जेवत होते. काय कोणला किडा आला, काय कोणच्या बापाचं गेलं तर उभ्यानं जेवण सुरू झालं. आणि लगेच ते वर हडणं आला, एक ताटली हातात घेत मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा मुलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं, तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे? तुला मी एकटा बाद झालो. तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो. तू फक्त वाघ हो बसून ये. आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी ती एवढंच बा. तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली. एकटीच बसतात माणसं, येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून. 4 दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का? साधी जेवणाला चव सुद्धा लागे नाही मला कसलीच. कस काय चव लागत? काय झालं? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? आज लग्नात मी कुठला कोट घालू ज्यानं बायका आणि पोरी माझ्याकडेच बघत राहिली पाहिजे? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना पेटीकोट घाला, मग सगळे तुमच्याकडेच बघत बसतील. अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आरडून उठली, बाई 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 बाई, पाणी नाही ग, पाणी नाही ग. तू नळ तरी मन करते का? तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशाला गेलती का? काय झालं? ते शेजारचं पोरग बघा, हात धुवून माझ्या मागे लागले. अरे तू एक काम कर, तोंड धुवून तिच्या पुढे जा, परत तुझ्या जवळ नाही येणार. पुरुष कधीच कोणत्या मुलीचं मन नाही दुखवत. त्यांच्यासाठी ही पण चांगली, ती पण चांगली, तू पण चांगली. तुम्ही पण तसलेच ना? खरंच. आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा रुपया गिळला होता असा. काय सांगताय काय तुम्ही? हो मो, तुम्हाला सांगते, आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो. ऐकायचंय बघा. दाजी ओ दाजी, आज तुमच्यासाठी एक उखाणा. आदलं घर मधलं घर, मधल्या घरात कपाट, कपाटात ₹100 आणि आमचे दाजी एकच नंबर. डोळे येणे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ते हे मी सांगते. मे आय कमी? कमी? सिगरेट ओढता का? नाही नाही. दारू पिता? नाही नाही. सुपारी? नाही. आंबट शोक? नाही नाही. हो काय काहीच नाही. हिला व्यसन सगळं नाही नाही नाही. मी का तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर? एक तरी व्यसन पाहिजे ना. पथ्य काय सांगू तुम्हाला मी? माणूस हा असा विचित्र प्राणी आहे ज्याने चूल मोडून गॅस घेतला आणि आता चुलीवरच्या जेवणासाठी रस्त्यावर ढाबे शोधतोय.